नमस्कार मंडळी, तुम्हाला मी आज तेलावरची पोळी लाटून दाखवते। याचा गोळा करायचा आणि पुरण भाजायचं, पुरण घालायचं। ताई चुलीवर पोळी भाजायला लागेल, दाखवत होते। ती लाटायची कशी पोळी दाखवते। उंडा भरलाय मी, असं वर वर करायचं आणि हे फोल्ड करायचं। हे पूर्ण असं पसरवून घ्यायचं, त्यामुळे काय होतं, पुरण काटापर्यंत जातं। लाटण्याला तेल लावायचं आणि अशी उभी लाटायची। परत तेल घ्यायचं, पोळीवर पसरवून घ्यायचं, परत पलटी करायची। आपण पोळपाट फिरवून घ्यायचा। आपल्याला जिकडे पोळी लाटायची तिकडे पोळपाट फिरवून घ्यायचा आणि फक्त काट लाटायचे, मध्ये लाटायचं नाही, म्हणजे काटामध्ये पुरण जातंय। असं पूर्ण पातळ 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 करून घ्यायची पोळी। काटामध्ये काट पूर्ण बारीक झाले पाहिजे। ती पूर्वीची म्हण आहे ना, नवरी बघावी होटात आणि पोळी बघावी काटात, तसं पूर्ण माझी आजी म्हणायची, काटामध्ये पुरण गेलं पाहिजे आणि काट पूर्ण पातळ झाले पाहिजे। बघा तुम्ही, पूर्ण काट पातळ झाले, पोळी अशी असं पूर्ण पोळी शेवटपर्यंत पुरण गेलंय काठात। आता ते जरा हे लाटण्याला तेल लावायचं, अशी फोल्ड करायची आणि असं रोल 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 करायचं। आणि आता ती तव्यात चालली पोळी, तव्यात अशी उलटी करायची। खूप छान होतात तेलाच्या पोळ्या, तुम्ही पण करून बघा। किती मिनिटं झालं तिथलं वरनं पोळीच्या बघा, पोळी कशी फुगायला लागली। पोळीच्या कडा अशा सोडवून घ्यायच्या आणि मग पोळी अशी पलटी करायची। बघा ती पोळी कशी छान भाजली जाते आणि तवा उलटाच करून भाजायची, त्यामुळे छान भाजते पोळी। पलटी करत आहे बघा, फुगली ती पोळी छान। खरपूस भाजायची, खरपूस पोळी छान लागते चवीला। दूध झाले ना, अशी मुडकून अशी टाकते ती आता ताई टोपल्यात टाकायला लागले। खरपूस भाजली ती तव्यावर, दोन्ही साईडनी छान भाजली। तुम्ही अशी पोळी करून बघा, तेलावरची खूप छान होतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।